शनिवारची मध्यरात्र पुण्याचा कल्याणी नगर परिसर एका आलिशान पोर्शे कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील तरुणी काही फूट वर उडून जमिनीवर आपटली, तर तरुण दुचाकीसोबत काही अंतर फरफटत गेला। या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवल्याचं यानंतर समोर आलं। महत्त्वाचं म्हणजे आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला 15 तासांच्या नंतरच जामीन मंजूर झाला। हा आरोपी बड्या उद्योजकाचा मुलगा असल्याचं यानंतर समोर आलं। आरोपी चालवत असलेली पोर्शे कार जवळजवळ 5 कोटींची होती। 17 वर्षाच्या या मुलाला 5 कोटींची पोर्शे कार चालवायला देणारे त्याचे वडील कोण आहेत, त्यांची पुण्यात ओळख काय, ते नक्की काय करतात, ते किती श्रीमंत आहेत, हे सगळे प्रश्न यानंतर आपोआप वरती आले। याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात घडलेला हा हाय व्होल्टेज अपघात। या अपघातानंतर आरोपीला अटक तर झाली, पण पोलिसांनी 15 तासांच्या आत आश्चर्यकारक अटींवर त्याला जामीन मंजूर केला। त्याला या प्रकरणानंतर निबंध लिहिण्याची आणि 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करण्याची शिक्षा देण्यात आली। त्यानंतर पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं। नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला। पोलीस चौकशी दरम्यान या आरोपीनं देखील कबुली दिली, मी कार चालवल्याचं रितसर प्रशिक्षण घेतलेलं नाहीये। वडिलांनीच मला त्यांच्या मालकीची ही ग्रे रंगाची पोर्शे कार दिली। मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करण्याची परवानगी सुद्धा मला वडिलांनी दिली। मी मद्यप्राशन करतो हे सुद्धा माझ्या वडिलांना माहिती आहे, असं या अल्पवयीन मुलानं पोलीस जबाबामध्ये म्हटलं। आता यानंतर चर्चा होऊ लागली ती म्हणजेच एवढ्या मोठ्या अपघातानंतर सुद्धा 15 तासांच्या आत जामीन मिळणाऱ्या या तरुणाचे वडील नक्की कोण आहेत, ते काय करतात। या तरुणाच्या वडिलांचं नाव आहे विशाल अग्रवाल। पुण्यात एक बडे बिल्डर म्हणून ते ओळखले जातात। पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे ते प्रमुख आहेत। ब्रह्मा कॉर्प हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर अख्ख्या भारतामध्ये या नावाची प्रसिद्धी आहे। रिअल इस्टेट असेल, कन्स्ट्रक्शन असेल, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, हॉटेल्स असतील, रिसॉर्ट्स असतील, क्लब्स असतील, यासाठी ब्रह्मा कॉर्प हे ओळखलं जातं। याच ब्रह्मा कॉर्पचे प्रमुख हे विशाल अग्रवाल आहेत। ब्रह्मा कॉर्प ते सांभाळतात। पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत। यासोबतच बालेवाडी असेल, हिंजवडी असेल, या भागांमध्ये 5 स्टार हॉटेल्स असतील, 7 स्टार्स हॉटेल्स असतील, त्यासोबतच इतर मोठे प्रोजेक्ट्स विशाल अग्रवाल यांच्या नावाने आहेत। 13हून अधिक वर्ष ब्रह्मा कॉर्प हे काम करताय। विशाल अग्रवाल यांना मोठ्या आलिशान गाड्यांची सुद्धा सवय आहे। विशाल अग्रवाल यांच्या नावाच्या मोठ्या कंपन्या आहे। या कंपन्यांची मालमत्ता जर आपल्याला बघायची झाली तर 6,01,20,000 ही त्यांची किंमत आहे। यावरूनच आपल्याला कळतं की घर, पैसे, गाड्या याची विशाल अग्रवाल यांच्याकडे काहीच कमी नाहीये। करोडोंच्या संपत्तीचे ते मालक आहेत। आता हे झालं विशाल अग्रवाल यांच्या संपत्तीविषयी, ते काय करतात याच्याविषयी। या अपघातानंतर विशाल अग्रवाल यांच्या मुलाला जामीन जरी मिळाला असला तरी विशाल अग्रवाल यांना मात्र अटक झाली आहे। अल्पवयीन असूनही आरोपीला पोर्शे कार चालवायला दिल्याबद्दल, त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहीत असूनही त्याला पार्टी करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल पसार झाल्याची, नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली। पोलिसांकडून त्यांचा शोध सुद्धा सुरू झाला। अखेर पुणे पोलिसांनी त्यांना संभाजीनगरमधून अटक केली। पुण्यात कल्याणी नगर येथे घडलेल्या या अपघातानं एकच खळबळ माजली आहे, एकच गोंधळ उडालेला आहे। 17 वर्षांचा हा मुलगा 5 कोटींची पोर्शे कार तो चालवतो। आपल्या वडिलांनीच आपल्याला हे चालवल्याची, ही कार चालवल्याची, कार दिल्याची, मद्यप्राशन करतो हे सगळं आपल्याला आपल्या वडिलांना माहीत असल्याची कबुली हा मुलगा देतो। या सगळ्यानंतर हा जो पुण्यातला हाय व्होल्टेज अपघात आहे, या अपघाताची एकच चर्चा होऊ लागलेली आहे। एकंदरीतच तुमची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।